शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन 2026 श्री सिद्धिविनायक दूध यंत्रची चर्चा। जिल्हा परिषद अहिल्यानगर व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या विद्यमाने कोळेगाव येथे भव्य अशा पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। यावेळी शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दाखवत विविध जातीचे पशुपक्षी यावेळी आणण्यात आले होते। त्यांना पाहण्यासाठी विविध स्तरातील लोक व विद्यार्थी सहभागी झाले। यात विशेष आकर्षण हे श्री सिद्धिविनायक दूध यंत्र गाडेकर बंधू यांचे ठरले। यांच्या कंपनीने शेतकऱ्यांना जनावरांसाठी लागणारे विविध आयटम प्रदर्शित करण्यात आले होते। ते पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली। अधिक माहिती नंदकुमार गाडेकर देत आहेत। नमस्ते, मी सिद्धिविनायक इंजिनिअरिंग आणि ॲग्री मार्केट मधून बोलत आहे। हे पाच सिद्धिविनायक इंजिनिअरिंग मिल्किंग मशीन, रबर मॅट आणि डेअरी इक्विपमेंटचे सगळे प्रोडक्ट लावले आहेत। त्याची मी माहिती करून देतो। आता हे जे प्रोडक्ट आहे त्याला ओव्ह्युलेशन डिटेक्शन म्हणतात, म्हणजे गाईचा आलेला माज हा कसा चेक करायचा या इक्विपमेंटच्या सहाय्याने आपण चेक करू शकतो। त्याच्यानंतर हे आहे AI गन, म्हणजे सिमेंट्स वगैरे इन्सर्ट करताना आपल्याला ॲक्युरेट करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो। त्यानंतर आपण हे जे आहेत गाई आणि शेळींसाठी ड्रेंचिंग गन आहेत, औषध सोडण्यासाठी उपयुक्त असे प्रोडक्ट आहेत। त्यानंतर गाईला शेळीला सगळ्या प्रकारे कोणत्या प्राण्याला व्हॅक्सिनेशन करण्यासाठी ऑटोमॅटिक व्हॅक्सिनेशन गन आहे, याचा पण आपण वापर करू शकतो। त्यानंतर हे आहे काउरुमेन एक्स्ट्रॅक्टर, हे जे प्रोडक्ट्स आहेत त्या गाईच्या पोटातील लोखंड काढण्यासाठी याचा वापर केला जातो। त्यानंतर गाईचे कोणत्या जनावरांची प्रेग्नन्सी किट आहे त्याची टेस्ट करण्यासाठी 28 दिवसामध्ये आपण गाई किंवा कोणते जनावर चेक प्रेग्नन्सी आहे की नाही आपण चेक करू शकतो। त्यानंतर हे डिप कप आहे गाईच्या सड्याला प्रिव्हेन्शन करण्यासाठी। त्यानंतरचे हे प्रोडक्ट आहे थ्रोईंग मशीन म्हणजे सिमेंटचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी याचा वापर केला जातो। त्यानंतर हे चाटण वीट आहे गाईचं कॅल्शियम कमी जाण्यासाठी वापरतो। हे आहे मॅग्नेट गाईच्या पोटात सोडण्यासाठी वापरण्यासाठी याचा गनचा वापर होतो। त्यानंतर हे जे आहे मोठे ड्रेंचिंग गन आहे, जे मोठ्या प्रकारात औषध 100 ml 200 ml गाईला द्यायचं असेल तर या गनचा त्याला वापर केला जातो। त्यानंतर हा स्प्रिंग ब्रश आहे, या स्प्रिंग ब्रशच्या सहाय्याने तुम्ही गाईचे मरके, केस, खरूज वगैरे सगळे निघून जाते। त्यानंतर हे अँटी किक बार आहे, गाईला लात मारते म्हणून त्याचा आपण वापर करतो। त्यानंतर हे टॅग ऍप्लिकेटर आहे, हे टॅग आहे। त्यानंतर हे जे आहे माउथ ओपनर, गाईचं तोंड ओघळण्यासाठी याचा माउथ ओपनरचा वापर केला जातो। त्यानंतर हे आहेत वॉटर बॉल्स आहेत। त्यानंतर हे दोन प्रकार स्टील आणि SS मध्ये आहेत वॉटर बॉल्स। त्यानंतर आपण हे दुधाची मिल्किंग मशीनचा हे आपण ठेवलेले आहे, जे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे। त्यानंतर हे शेळींचं हे हेडलॉक सिस्टीम आहे, त्याचा पण आपण वापर करू शकतो। त्यानंतर ग्रोमिंग ब्रश साठी आपण हा ब्रश लावलेला आहे ऑटोमॅटिक, जो आपण कमीत कमी इकॉनॉमी मध्ये शेतकऱ्यांना फायदा होईल असा आहे। हे फॉगर सिस्टीमचे किट आहे, तुषार सिंचन तयार होत आहे। आणि दुसरे जे आहे हे गाईचं डिलिव्हरी यंत्र आहे, कालकुलर, याने गाईची डिलिव्हरी सुरक्षित आणि व्यवस्थितरित्या होती। त्यानंतर आहे ट्रेविस फोडा, ज्या गायींना इंजेक्शन वगैरे काय आजारी पडल्यावर ट्रीटमेंट करायचं असेल तर ह्याचा वापर होतो। आणि हे जे दुसरं प्रोडक्ट आहे काऊ लिफ्टिंग, ज्या गायींचं कॅल्शियम कमी झालं असेल, पाय वगैरे लंगडत असेल, सोपं अवघड जात असेल तर ह्या लिफ्टिंगचा आपण वापर करू शकतो। असे अनेक प्रोडक्ट आहेत, त्याचा आपण सगळ्याकडून वापर करू शकता। किंवा तुम्हाला जर काही कॉन्टॅक्ट करत असेल तर सिद्धिविनायक इंजिनिअरिंगला कॉन्टॅक्ट करा। पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।